मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याच्या पुरवठ्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या कार्यालयांवरती हंडा मोर्चा काढण्यात येतोय। आज वांद्र्यातील एच पूर्व पालिका वॉर्डवरती ठाकरेंच्या शिवसेनेनं धडक मोर्चा काढला होता। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, मुद्दा हा आहे की टँकर असोसिएशनने संप मागे घेतलेला आहे, पण तरी सुद्धा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुरळीत होत नाहीये। ठाकरे गट सातत्याने आक्रमक होतोय। काय भूमिका ठाकरे गटाची आणि नागरिकांची? प्रज्ञा, नक्कीच टँकर असोसिएशनने जरी आपली भूमिका मागे घेतली असली तरी मुंबईत अनेक रस्ते खोदलेले आहेत आणि एक खोदताना त्या ठिकाणी ज्या असलेल्या पाईपलाईन्स आहेत त्या ब्रेक झालेल्या आहेत। त्याचबरोबर ती मुंबईकरांना दूषित पाणी पुरवठा होत आहे आणि त्याच विरोधात शिवसेना ही आक्रमक झालेली आहे। कालपासून आपण पाहतोय अनेक वॉर्डवरती अशाच दूषित पाणी त्याचबरोबर पाणी टंचाईबाबत मोर्चे जात आहेत आणि आज एच पूर्व या वॉर्डवरती देखील आज शिवसैनिकांचा मोर्चा या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। काय सांगाल, आज मोर्चात आपण सहभागी झालेला आहात? हो, मोर्चामध्ये सहभागी झालोय कारण आज लोकांचा प्रचंड त्रास लोक भोगत आहेत आणि त्यासाठी एक आवाज म्हणून उद्धव साहेबांच्या मार्गदर्शन आणि अनिल परब साहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली आज लोकांची कळकळ जी एक सामान्य माणूस ते श्रीमंतपर्यंत जो त्रास सगळे भोगतात आहे ते पाणी आहे आणि ही मुबलक सुविधा लोकांना मिळालीच पाहिजे। गढूळ पाणी आणि पाणी येत नाही हा त्रास खूपच, आणि आता गरमीमध्ये तर खरंच पाण्याची खूप अत्यंत गरज आहे आणि ही सोय नेमकीच लोकांची पूर्ण केली पाहिजे आणि करणारच। काय सांगाल, दूषित पाणी येत आहे, अनेक लोक आजारी पडत आहेत आणि त्याच विरोधात आपण मोर्चा? घाणेरडं पाणी येतं, खराब पाणी येतं, गटाराचं एवढा वास येतो की पाणी ते घेवतच नाही असं पाण्याचं, आणि पाणी आमच्या नळाला येतच नाही। किती महिने, 2-4 महिने झाले आम्हाला पाणी अजिबात ताकभर येत नाही, बाहेरून फिरावं बरं, त्यामुळे लागतं। पाणी ही मूलभूत गरज आहे, पण ती पूर्ण होण्यामध्येच मुंबईकरांच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण झालेत। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।